नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईमध्ये सलग 3 दिवस 3 हत्या झाल्या। शांत सुसंस्कृत नवी मुंबई क्राइम सिटी होते का असा सवाल याच निमित्ताने उपस्थित होतोय। सविस्तर पाहूयात। नवी मुंबईचं पनवेल बनतंय गुन्हेगारांचा अड्डा। नव्या वर्षाच्या 3 दिवसातच तिघांची हत्या। 3 घटनांमुळे नवी मुंबई हादरली। सुसज्ज आणि सुसंस्कृत समजलं जाणारं नवी मुंबईतील पनवेलमध्ये आता गुन्हेगारी वाढत चालली आहे। नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 3 दिवसात 3 हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। कामोठे येथे मित्रानंच आपल्या मित्राच्या आईची आणि मित्राची हत्या केली। त्यानंतर सानपाडा येथे व्यावसायिक वादातून गोळीबार झाला, तर दुसरीकडे पनवेलच्या एका रेल्वे पोलिसाची हत्या करण्यात आली। त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण होतो की नवी मुंबई पनवेल परिसरात नव्या वर्षातच गुन्हेगारी वाढते का, किंवा या गुन्हेगारीला आळा बसणार की नाही यावर पोलीस यंत्रणा काय भूमिका घेणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। 31 डिसेंबर ते 3 जानेवारी यामध्ये 3 हत्यांनी नवी मुंबई हादरली। 31च्या पार्टीत मित्राकडून मित्राची आणि त्याच्या आईची हत्या करण्यात आली। दारूच्या नशेत मित्राचं कृत्य, आरोपींना पोलिसांकडून 24 तासात अटक। सानपाडा येथे गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला। राजाराम ठोके यांच्यावर व्यावसायिक वादातून गोळीबार झाला। तिसऱ्या घटनेत पनवेल रेल्वे पोलिसांमधील एका हवालदाराची हत्या करण्यात आली। दोघा अज्ञातांनी गळा दाबून हवालदाराला धावत्या रेल्वे समोर ढकललं। आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं, तर 7 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे। त्यामुळे या तिन्ही घटनांमुळे सध्या संपूर्ण नवी मुंबई हादरलेली पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता या सर्वच गोष्टींवर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने नियंत्रण मिळवणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।